गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. या दुपारचं जेवण करायला बाजऱ्याची भाकर आणि मिरचीचा ठेसा, बेसन पिठलं म्हणतात साध्या एखाद्या गावरान भाषेत याला. पिठलं भाकर खायला या. बाजऱ्याची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेसा खाण्यासाठी खूप छान लागतो. एक नंबर. या जेवण करायला. दुपारचं जेवण प्लेट मध्ये घेतली. जास्त नाही, एकच भाकर आहे बघा, नाही तर म्हणतात लयच मोठे प्लेटीत खायले हे. चला मित्रांनो, कोणाकोणाला बाजरीची भाकर आणि मिरचीचा ठेसा आवडते त्यांनी कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. या स्वागत आहे तुमचं. या जेवण करायला. स्वागत आहे. बाजरीची भाकर आणि ठेसा हे बघा, खूप छान लागतो. या मस्त पिझ्झा बर्गर पेक्षा सुद्धा हे छान आहे. याला तोड नाही कसल्याही प्रकारची. जेवण कराय म्हणलं माय, जेवण कराय म्हणलं माय, बाजरीची भाकर खाय म्हणलं माय. बाजरीची भाकर असली तर याला भाजीची सुद्धा गरज नाही. नुसतं ठेसा जरी असला हिरव्या मिरचीचा तरी बी चालतंय. एकदम सोपं. शेतकऱ्यांची कमाई आहे ही. ते वावरामध्ये राबतात म्हणून आपल्याला सगळ्या जगाला खायला भेटत आहे अन्न. आटा जियो से लोगे लेकिन आटा कहाँ से लोगे बताओ. किसान से ही आटा लेना पड़ेगा. शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो. शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो. आम्हा खाण्यासाठी अन्न देतो. शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो.
आम्हा खाण्यासाठी अन्न देतो, अन्न देतो. तर मित्रांनो चला जेवण करतो मी. तुम्ही सांगा तुम्हाला बाजरीची भाकर आवडते का? ठेचा भाकर. आणि या माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण भागातले. नमस्कार सर्वांना. जय भीम, जय शिवराय.